Hello to all my dear friends. I think you are happy and well and good in your life. आजची जी स्टोरी आहे तर मी ती स्टोरी घेऊन येते की मला असं वाटते की तुम्ही असेच खुश राहिले पाहिजे आणि खूप मोठे झाले पाहिजे आणि तुमचे जे काही ड्रीम्स आहेत ते तुम्ही अचीव केले पाहिजे तुमच्या लाईफमध्ये आणि सगळ्या गोष्टी जे काही तुम्ही विचार केले तुमच्या जीवनामध्ये त्या वास्तव्यात आणल्या पाहिजे. जर तुम्ही एका मिडल क्लास फॅमिलीमधून आहे की तुम्हाला अचीव करणं पूर्ण गोष्टी तुमचे जे ड्रीम्स कंप्लीट होणार. मिडल क्लास फॅमिलीमध्ये माहिती आहे का 2 टाईमचं जेवण खूप चांगल्या पद्धतीने भेटते, कपडे पण चांगल्या येणं भेटते, पण जे काही तुमचे ड्रीम्स आहे ना ते अचीव करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल होऊन जाते. बट जर तुम्हाला ते तुमचे ड्रीम्स वास्तव्यात आणायचे असेल तर यू शुड हॅव टू बी कन्सिस्टंट, बी पर्सिस्टंट. बिकॉज पर्सिस्टन्स म्हणजे काय की आजचा जो कीवर्ड आहे पर्सिस्टंट आहे. पर्सिस्टंट असणं हे इतकं इम्पॉर्टंट आहे बिकॉज पर्सिस्टंट म्हणजे लास्ट वेळपर्यंत टिकून राहणं आणि टिकून राहणं हे का गरजेचं आहे तर मी आज तुम्हाला सांगू इच्छिते. बिकॉज आज जी स्टोरी आहे तर ती स्टोरी आहे की डॉक्टर के सिवन नावाच्या सरांची स्टोरी आहे. तर ही स्टोरीमध्ये मी सांगितलं आहे की जे डॉक्टर के सिवन सर होते ना हे तामिळनाडूमधून बिलॉंग करत होते. त्यांचा जन्म हे प्रॉपर ते तामिळनाडूमधलेच होते आणि तामिळनाडूमध्ये असून ते एका छोट्याशा गावामधून येत होते आणि ते गावचे जिथे नाही बिजली आहे, नाही पाणी आहे प्रॉपर. त्यांचं जे घरसुद्धा आहे त्या घराची छतसुद्धा कच्ची आहे, म्हणजे प्रॉपर छत पण नव्हती. आणि म्हणजे ते जात होते, जे स्कूलला जात होते ते 3 किलोमीटर पायी चालत होते, 3 किलोमीटर पायी येत होते. घरामध्ये लाईट नव्हती, ते स्ट्रीट लाईटमध्ये जाऊन काय करत होते, अभ्यास करत होते. आणि असं करत करत मग त्याने 10th केलं, 12th केलं आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली. इंजिनिअरिंगमधून इस्रोमध्ये सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर त्यांनी मग काय केलं की त्यांचे जे सिनियर होते ते त्यांना म्हणत होते की तू ज्युनियर आहे, तू साईडला थांब, तुला नंतर आम्ही प्रोजेक्ट देऊ. असे 4 साल त्यांचे बेस्ट गेले. त्याच्यानंतर मग ते त्यांना प्रोजेक्ट भेटल्यानंतर प्रोजेक्ट फेल गेले. जे 2006मध्ये JSLV प्रोजेक्टवर त्यांनी काम केलं आणि JSLV प्रोजेक्ट फेल झालं. त्याच्यानंतर मग 2010मध्ये त्यांनी पुन्हा JSLV प्रोजेक्टवर काम केलं आणि ते सुद्धा फेल झालं. असं म्हणत त्यांची जी पुरी टीम होती ते म्हणाले की सर जे क्रायोजेनिक इंजिन आहे ते आपल्या इथे बनणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे, आपण इस्रोमधून त्याला मागवू. ते म्हणाले की माझे जे वडील आहे हे ट्रक ड्रायव्हर वडील आहे, मी जे इथपर्यंत आलो आहे ना ते त्यांच्यामुळं आलो आहे. त्यांनी मला शिकवलं, मोठं केलं, पैसा लावला, म्हणून मी आज इस्रोमध्ये काम करते. आणि मी जर हे म्हणजे इथं बसून आरामात जर मी हार मानत आहे तर म्हणजे त्यांच्या मेहनतीचं काय. तर मग ते म्हणाले की नाही मी हार तर नाही मानणार आहे. मग असं म्हणून त्यांनी पुन्हा आपलं जे टीम होती ते घेऊन काय केलं, वर्क स्टार्ट केलं. 2014मध्ये चंद्रयान हे मार्सवर पाठवण्यात आले आणि ते सक्सेसफुल ठरलं. त्याच्यानंतर मग पहिलं चंद्रयान हे मार्समध्ये पाठवण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर आणि खूप कमी बजेटमध्ये ते पाठवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर 2019मध्ये चंद्रयान हे पाठवण्यात आलं, दुसरं चंद्रयान. आणि 2019मध्ये दुसरं चंद्रयान पाठवण्यात आलं आणि 2 मिनिटच्या लँडिंगनं ते काय झालं, फेल झालं. आणि आपण सर्वजण बघत होते त्यावेळेस जे काही यूथ म्हणजे जे काही कंट्रीमध्ये लोक होते ते सर्वजण टी व्हीमध्ये पाहत होते की जे डॉक्टर के सिवन सर आहे ते प्राईम मिनिस्टरच्या बाजूला बसून ते म्हणजे त्यांच्या अक्षरशः रडले ते. आणि म्हणजे साधी गोष्ट नाही की प्राईम मिनिस्टर जवळ बसणं खूप मोठा अवधा लागते की प्राईम मिनिस्टरच्या लाईनीत बसणं किंवा प्राईम मिनिस्टर जिथे राहतात ना तिथं बसणं. तर खूप मोठे अवधा लागतात, खूप मोठी आपली आपलं जे आहे ना औरा ते खूप मोठा असला पाहिजे तिथं, तेवढं आपण प्राईम मिनिस्टरच्या लेवलला येऊ शकतो. तर मग ते तिथं बसून ते रडले, पण त्यांनी हार नाही मानली. ते दुसऱ्या दिवशी परत म्हणाले की ॲस्ट्रॉनॉट हार चुका आहे, मतलब ॲस्ट्रॉनॉट चुकला आहे, रॉकेट चुकलं आहे, पण आपण नाही चुकलं आहे. आपण पुन्हा मेहनत करूया आणि पुन्हा आपण जे रॉकेट आहे हे लॉन्च करूया. त्याच्यानंतर 2023मध्ये त्यांनी पुन्हा आपली टीम घेतली आणि हार्डवर्क केलं आणि 2023मध्ये त्यांनी पुन्हा लॉन्च केलं. जे रॉकेट होतं ते लॉन्च केलं आणि जे साऊथ पोल आहे त्या साऊथ पोलवर आपला जो भारताचा झेंडा आहे ना, जो 3 रंगाचा झेंडा आहे तो त्यांनी फडकवला. आणि जो आपला मग जगातला हा 4था देश झाला की ज्यांनी काय केलं की अवकाशात म्हणजे ॲस्ट्रॉनॉट लॉन्च केले आहे. तर हे सगळं करायला सुद्धा गट्स लागतात. जर त्या सरांनी
तिथे जर हार मानली असते आणि समोर प्रयत्न केले नसते तर त्यांना रॉकेटमॅन आपण म्हटलेलं नसतं, किंवा आपला जो देश आहे हा चौथा देश नसता ठरला, किंवा आपला जो पहिला देश नसता ठरला की आपण आपला जो झेंडा आहे हा तिथे फडकवला आहे साऊथ पोलला. तर पहिला देश आहे की जो साऊथ पोलला आपला झेंडा तिथे आहे. तर हे सर्व झालं बिकॉज ऑफ वाय, बिकॉज ऑफ हिज परसिस्टंट. ते म्हणतात ना, इफ यू आर परसिस्टंट देन यू विल गॉट इट और यू विल ओन इट इन युअर लाईफ, अँड इफ यू आर कन्सिस्टंट यू विल मेक इट. ते म्हणजे की तुम्ही जर परसिस्टंट असाल तुम्हाला तुमचे ड्रीम्स पूर्ण होतीलच होतील. कारण की आणि जर तुम्ही कन्सिस्टंट असाल तर तुमचे ड्रीम अचीव झाल्यानंतर सुद्धा तुम्ही पॅशनेट होऊन त्या गोष्टीला काय करणार, मदत करणार. जर तुम्ही मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करत असाल तर मेहनत करणं ते स्वाभाविकच आहे. बिकॉज मिडल क्लास फॅमिलीमध्ये भेटतात काही गोष्टी, बट इतक्या नाही भेटत जितक्या आपल्याला पाहिजे. मी जर आज म्हटलं की मला रोलेक्स वॉच घ्यायचे तर मी नाही घेऊ शकत. तर त्या गोष्टीसाठी पैसाच पाहिजे आणि पैसा कमवण्यासाठी मेहनत करावी लागते. तर मित्रांनो, प्लीज मेहनत करा. आणि असेच जर तुम्हाला जर मोटिवेशन भेटत असेल तर प्लीज फॉलो माय चॅनल, लाईक करा, कारण की तुमच्या लाईकनं मला मोटिवेशन भेटते आणि मी व्हिडिओज तयार करते. आणि प्लीज कीप लर्निंग, कीप वॉचिंग माय व्हिडिओज. ओके,